नमस्कार, मी आहे कल्पना. कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हे उंबयाचे लाडू. हे आमचं गव्हाचं शेत आहे. असेच हिरवं ओल्या गहू तोडून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा. हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे, खूप नाही भाजायचे, जळू नाही द्यायचे आणि खाली पडलेले उंबया उचलून घ्यायच्या. हे शेतातून मुंबया आणलेल्या आहे, भाजून आणलेल्या आहे आणि आता याला सोलून घेतलं आहे. मुंबयाला याला वले गहू म्हणतात. मुंबया म्हणजे वल्या गव्हाच्या असते ह्या. आणि याला आता सोलून घेतलं. आता याला पुन्हा एक वेळा मिक्सर मधून एक चक्कर करून प्लस मोडवर काढून घेते आणि मग याचे हे चांगले शिलटे निघाले नाही तर मग एक मोडवर काढलं म्हणजे शिलटे निघून जाते. तर बघू शकता तुम्ही ह्या उंबया प्लस मोडवर फिरवल्याने ह्या अशा कुशायाच्या अलग झालेल्या आहेत. आता याला साफ करून घ्यायचं. सूप असते त्यांनी पाखडून घ्यायचं आणि मग याचे लाडू बनवायचे. तर मी हे आता असं पाखडून घेतलं आहे ताटाने. हे सुपाने पाकडावं लागते पण माझ्याकडे सूप नव्हतं, मी असं ताटाने पाकडून पण हे मी आता असं ताटाने पाकडून घेतलाय. हे मिक्सर मधून फिरवल्याने हे एवढा सारं कुशा निघाले आहे आणि हे आता पूर्ण क्लीन झालेले आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण एक पायली आहे या ओल्या उंबया. तर याला आता पुन्हा मिक्सर मधून छान काढून घेते आणि याच्यामध्ये एक ग्लास तीळ पण टाकते. याच्यामध्येच मिक्स करते आणि एकत्रच असं कुटून घेते. आता मी याच्यामध्ये मिक्सर मध्ये हे पूर्ण अशा कूट करून घेते. हे असं तसं तर हे कांड प्लस असं पहिले उखळ राहायचं त्याच्यातच कांडून घेत होते, पण हे मिक्सर मध्ये नुसतंच कट होते. कांडलं तर छान असे चपटा होते, पण आता मिक्सर मध्येच करावं लागते. म्हणून आता मी मिक्सर मध्येच कूट करून घेते आणि नंतर मग याच्यामध्ये गूळ घालते. हे बघा हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं मिक्सर मधून आणि काढून घ्यायचं. तर हे एक पायली आहे उंबयाचं हे आणि हा 1 किलो गूळ आहे. तर मी ह्या एवढा नाही टाकणार, याच्या अर्धाच टाकेल. अर्ध्यापेक्षा थोडा जास्त टाकेल कारण आम्हाला जास्त गोड नाही करायचे आहे. तुम्ही कमी जास्त याचं गुळाचं प्रमाण घेऊ शकता. याला असं छिलून घ्यायचं. तर मी 1 किलोतला एवढा गूळ चिरून घेतला आहे आणि एवढा ठेवलेला आहे. तरी अर्धा किलो पेक्षा ह्या गूळ जास्त आहे. एवढा मी याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही असं पण करू शकता, ह्या मिक्सर मध्ये थोडस ह्या गूळ हे वाला उंबयाचं असं करून मिक्सर मधूनही काढून लाडू बांधू शकता, पण आमच्या घरी तसे पसंत नाही, आम्ही तूप टाकून करणार आहे. ह्या गूळ चिरून घेतला आहे मी आणि आता मी माझ्या पद्धतीने लाडू बनवत आहे. नाहीतर हे गूळ याच्यामध्ये मिक्सर मध्ये पण एकत्र करून लाडू बनते, पण मी तसे नाही बनवत. आम्हाला असे आवडते म्हणून आम्ही असे बनवते. आता ह्या गॅसवर कढई ठेवते. कढईमध्ये तूप टाकते. 2 चम्मच याच्यामध्ये तूप घालते. ठेवले वितळल्यावर हे गडे वितळून घेतले मी. पूर्ण हे गडे वितळून घेते. वितळला आहे गूळ. आता याच्यामध्ये हे पण घालून घेते उंबयाचं. पूर्ण याला एकजीव करून घ्यायचं. छान हे पण शेकल्या जाते याच्यात. याचा पण थोडा फार कच्चापणा असलेला निघून जाते. याला एकजीव असं कढईमध्ये करून घ्यायचं. तसं खलबत्त्यातही एकजीव होते, पण आम्हाला अशा पद्धतीने
किंवा मिक्सर मध्ये एकत्र करून तसे पण होतात, पण आम्ही असे बनवतो. आणि हे थोडेसे तीळ ठेवले होते, हे पण यामध्ये असे छान लाडू मध्ये दिसासाठी एक एक टाकून घे. 6-7 मिनिट झाले आहे. याला मी असं मिक्स करून घेतलं. आता गूळ आणि तीळ आणि ह्या उंबळ्या एकजीव झाल्या आहे. आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. आता मी गॅस बंद करते. 6-7 मिनिट झाले आहे. हे असं मिक्स करत आहे. तर हे छान भाजून घेतलं. याला थंड होऊ द्यायचं आणि आता असे त्याचे लाडू बांधून घ्यायचे, छान छोटे छोटे असे त्याचे लाडू बांधायचे. बघा किती छान लाडू बनून तयार झाले आहे. यात भरपूर प्रोटीन आणि फायबर असते. हे ड्रायफ्रूट पेक्षा पण छान चवीला लागतात. याच सीझन मध्ये बनत असते. तुम्ही हे घरी नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगा.